मानसी मला न सांगता माझ्या सासरी गेली का? तुम्ही का असं वागताय माझ्याशी? ना कशाला उगाच चिडचिड करतेस? चिडचिड करू नये तर मग काय करू मी आजोबा? अच्छा म्हणजे तुम्हाला काहीच चुकीचं वाटत नाही ह्याच्यात? आजी ते माझं सासर आहे, तिचा काय संबंध आहे त्यांच्याशी? असं कसं म्हणतेस ग? ते आपल्याला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानतात, मग आपण नको मानायला? हो, आणि मग माझं काय? मुळात या दोन घरांमध्ये संबंध माझ्यामुळे ना, हे विसरलात तुम्ही. बाळाला घेऊन उगाच कशाला जा आणि ये करायचे? सलीलला आणि त्याच्या आईला आपण भेटलोच होत की, म्हणून मीच तिला सांगितलं तू आपली तुझ्या सासरच्यांना घेऊन जा म्हणून. आम्ही सुद्धा गेलो नाही तिथे. तुम्हाला नव्हतं जायचं तर मग मला सांगायचं ना, मी गेले असते. पण आज ना उद्या तू जाणारच आहेस ना तिथे. मग आज का नाही, हाच प्रश्न आहे माझा. उगीच लहान मुलासारखे हट्ट करू नकोस. आजोबा माझा हक्क आहे त्या घरावर आणि त्या घरातल्यांवर. आणि मनूचा त्यांच्याशी काहीही संबंध नसताना, तिचा हक्क नसताना ती तिच्या सासरकडच्यांना घेऊन गेली माझ्या सासरी भेटायला का? तिचा त्यांच्यावर हक्क नाहीये असं मात्र अजिबात नाहीये बर का. तू जशी त्या घरची सून आहेस तशी ती त्यांना मुलीसारखी आहे. हे नातं पुरेसं आहे बर का. सलील आणि त्याच्या आई विषयीचं त्यांचं मतही आपल्याला कळलं असतं ना. प्लीज, तुम्ही दोघांनी मला कितीही कारणं दिलीत ना तरी मला ती पटणार नाहीये. मुळात मनू माझ्या सासरी गेले आणि तुम्ही ही गोष्ट मला सांगितली नाहीये ना, ही गोष्ट मला आवडलेली नाहीये. अरे बाप रे, अहो केवढा हा घाट घातलाय तुम्ही. कशाला एवढं सगळं केलं? अहो कशाला काय विचारता? मुलाची आई आणि मुलगा मुलीला बघायला येणार, मग असं तसं करून कसं चालेल? आणि बघा, मानसीचा होणारा नवरा आणि होणारी सासू बघायला आमच्या घरातले सगळे कसे थांबलेत ते. खरं सांगू का, आमचं एक घर म्हणजे सगळं असं संस्कृती प्रिय आहे, त्यामुळे सण समारंभ हे करायला आम्हाला आवडतात. मग अशा काही निमित्तानं आम्ही एकत्र येऊन सगळे मिळून हा समारंभ साजरा करतो. ब्रेकफास्ट इज रेडी. अरे हे काय, तू कशाला? अरे मी हे केलं कारण तू इथे फक्त हेच करायसाठी आलेलं नाहीयेस, आणि तुलाही कळलं पाहिजे ना की मला जमतंय की नाही ते. तुला हे जमलं नाही तरच चांगलंय. का? तुला जर जमायला लागलं तर मग ती काय करणार? हा, मला हे जमलं तर ती काहीतरी वेगळं करेल. तू बघ ना कसं झालंय, सांग ना मला. छान झाले. बाय द वे, आजचं प्लॅनिंग काय? आजचं प्लॅनिंग काय नाहीये. मला मान्य आहे, प्रेमात पडलेली माणसं काळ वेळ पाहत नाहीत, पण काय आहे ना, काही खास दिवस बघायचे असतात आणि लक्षातही ठेवायचे असतात. काय आज खास दिवस? एक मिनिट थांब, मी बघतो. आज 14 फेब्रुवारी, मंगळवार आहे ना आज. हो, 14 फेब्रुवारी, आज व्हॅलेंटाईन्स डे. काय दिवस आलेत. मुलाच्या प्रेमाचे सोहळे आईला लक्षात ठेवावे लागतात. आई, मी विसरलो व्हॅलेंटाईन्स डे. आणि मग काय मानसी पण विसरली? अरे असं नाही, मला असं वाटतं की ती माझ्या फोनची वाट पाहत असेल. म्हणजे तिने असं विचार केला असेल की बघूया ह्याला लक्षात आहे का आपण त्याच्या, म्हणजे असं काय. मला सलील आता तर्क वितर्क नकोय.
सरळ आजचा बेट ठरव आणि तिला भेटायला जा. हा. मस्त डेट प्लॅन करा. जेवायला जा, छान फिरायला जा, किंवा तिला कुठे हवं असेल तिथे तिला फिरायला घेऊन जा. पण तुम्ही दोघेच. आज मी तुमच्यामध्ये नाही. काय ना, आजकालच्या सुनांना सासवांची अडचण नको असते. अहो सासूबाई थांबा. तुम्ही आमचं लग्न लावून मोकळाही झाला. थांब ना. बरं जाऊ दे, ते सगळं सोड. तू आधी फोन कर आणि आत्ताच्या आत्ता आजचं प्लॅन ठरव. हो मी. आणि हे बघ, तू अजिबात विश करू नकोस. जे काही असेल ते सरप्राईज असू दे. आई अगं थोडं थांब. थोडी एक्साइटमेंट माझ्यासाठी पण ठेव ना. मी तिला फोन करतो. थांब. हा, हे बघ, मोनिकाच्या डिलिव्हरी प्रोसेसचे सगळे डिटेल्स आपल्याला लागणार आहेत. ओके. त्यामुळे तिचे सगळे रिपोर्ट्स आणि टेस्ट हे सगळं सेव्ह करून ठेव. हो आत्या. हे बघ, या अशा एक्सेप्शनल केसेसमुळेच केस स्टडीज बनतात आणि म्हणून हे सगळं खूप महत्वाचं आहे. आत्या, मग डॉक्टर रावराणेंनी काही सजेशन्स केलेत, त्यांच्याकडून मागवू का? ऑफकोर्स मागव ना, चालेल. 1 सेकंड आत्या. मी निर्मला आत्यांसोबत आहे, मी नंतर बोलते. काय झालं? काही नाही. तुला आज कुठे लवकर वगैरे जायचं नाही ना? नाही, आहेस ना तू दिवसभर? हो, आज मी पूर्ण दिवस आहे इकडे. मग तू त्या आता रिपोर्टच्या कामाला लाग. मी आले. हॅलो. सॉरी, निर्मला आत्या होत्या म्हणून बोलू नाही शकले. नाही, इट्स ओके. बरं मला सांग, तू आज कधी फ्री होणार आहेस? आज शक्य नाहीये रे. का बरं? आज विक्रांत नाहीये आणि आत्या सुद्धा एकट्या आहेत, आणि त्यांनी मला कालच सांगितलं होतं की आज फुल डे लागणार आहे माझा. काय झालं? सॉरी, पण नाही शक्य. इनफॅक्ट लवकर निघणंही शक्य नाहीये. म्हणजे काहीच होऊ नाही शकत का? आय नो सलील, मला माहितीये की आज आई सुद्धा आहेत आणि आपण एकत्र एन्जॉय करू शकलो असतो, पण खरंच शक्य नाहीये. आय एम व्हेरी सॉरी. आपण भेटायला दुसरं काही कारण देणं मला योग्य नाही वाटत. नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बाय. बाय. हो हो हो, अगदी तसंच करूया. हा हो, मी सांगते मोनाला. बरं. कोणाचा फोन होता? विक्रांतच्या आजीचा फोन होता. मला बोलवलंय? नाही, शुक्रवारी न्यायला येणार आहेत त्या तुला. शुक्रवारी? म्हणजे किती दिवस आहेत अजून? किती दिवस काय म्हणतेस? आता हा म्हणता संपतील हे दिवस. तुला तुझं जाणं दिसतंय, पण मला पुढचं बारसं दिसतंय. किती कमी दिवस उरलेत. हा, आता तशा धत्ते काकू मला मदत करतील. आज आता मी बाहेर जाणार आहे ना, तेव्हा बोलून घेईन त्यांच्याशी. तू बाहेर चाललीयस? हो. का यायचंय का तुला? नाही, म्हणजे मी येऊन काय करू ना. हॅलो मनू, अगं मी माझ्या घरी आली आहे. ठीक आहे, मी जाताना तुला पिकअप करते. मनू, मला घरी परत यायचं नाहीये. झाले तिचे प्रश्न विचारणं सुरू झालं. दे माझ्याकडे. मी बोल. हॅलो मानसी, मोनिकानं इथेच राहणार, मी तिला घरी पाठवणार नाही. ठेवू का? थँक्यू.